तर गुलाबजामुन बघून तोंडाला पाणी येते आहे ना. वाव, किती मस्त आहे ना. रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजामुन सगळ्यांनाच आवडतात आणि सगळ्यांचेच फेवरेट असतात. आणि कुठल्याही फेस्टिवल गुलाबजामुन शिवाय तर शक्य होतच नाही. ती आपली ट्रेडिशनल डिश म्हणजे खव्याचे गुलाबजामुन. तर ही रेसिपी कशी बनवली आहे चला बघू आपण आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये कशी तयार करायचे हे रसरशीले गुलाबजामुन. भरपूर चाशणी असलेले गुलाबजामुन. तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर चाशणी तयार करायला मी घेतलेलं आहे अर्धा किलो साखर म्हणजे 2 वाटी साखर आणि त्यात ॲड करणार आहे मी 2 वाटी पाणी. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, अजून 1 वाटी पाणी. आता ह्या चाशणीला आपण गॅसवर ठेवू आणि छानपैकी याला उकळी घेऊ. लक्षात ठेवा चाशणीला जास्त घट्ट नाही करायचं आहे, थोडी पातळच असते गुलाबजामुनची चाशणी. तर आपल्या चाशणीला उकळी आलेली आहे, त्यात मी वेलची पण टाकलेली आहे. आता त्याच्यात आपण एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे, म्हणजे काय होणार आपली चाशणी क्रिस्टलाइज नाही होणार आणि पांढरी शुभ्र पण तयार होणार. तर हा अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे. हे बघा, लिंबू पिळल्यानं जी चाशणीतली घाण आहे ती पण वेगळी झालेली आहे, ती काढून घ्यायची. आणि आता काय करायचं, मी घेतलेला आहे खवा अर्धा किलो, मार्केटचा रेडीमेड इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आधी त्याला हाताने स्मूथ करून घेणार छानपैकी, कारण गुलाबजामुन बनवण्याकरता त्याला स्मूथ करायची खूप गरज असते. आता त्यात मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे. मग ॲड केला आहे छोटासा पिंचभर सोडा आणि अर्धा किलो खव्याला 1 पाव मैदा पुरेशी होतो. तर मी 1 पाव मैदा घेतलेला आहे, पण त्या बघा मिनिमम 6 चम्मच झालेले आहे मोजून. आता याला छानपैकी मळून घेणार आहे व्यवस्थित. आपला गोळा एकदम स्मूथ आणि व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे आपलं गुलाबजामुन फाटत नाही. बघा आता ह्याचा गोळा किती स्मूथ रेडी झालेला आहे ना. सगळे गुलाबजामुन बनवण्याचं जो मेन असते ना ते पीठ मळल्यावर असते. बघा अशा प्रकारे हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं गुलाबजामुनचं, म्हणजे आपले गुलाबजामुन फाटत नाही, अजिबात फाटत नाही. अशा प्रकारे तुम्ही बनवले ना तर अजिबात तुमचे गुलाबजामुन फाटणार पण नाही आणि पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित गुलाबजामुन रेडी करणार. आता आपण याचे छोटे छोटे आकाराचे पेढे काढून घेणार आहे. हे बघा अशा कुठल्याही आकाराचे तुम्ही घेऊ शकतात. मी असे गोल आकाराचे पेढे तयार करून घेतले आहेत. बघा या सगळ्या पिठाचे मी गोल आकाराचे पेढे तयार करते. अशाच प्रकारे थोडंसं व्यवस्थित करायचं. आणि काही 4-5 मी लांब पण केलेले आहे, कारण लांब माझ्या मुलाला आवडतात म्हणून मी लांब पण केलेले आहे. तर सर्वात आधी मी हे जे 4-5 लांब आकाराचे केले आहेत ना गुलाबजामुन, यालाच फ्राय करून घेते. आणि गुलाबजामुन फ्राय करताना एक लक्षात ठेवा की तूप किंवा तेलाचं टेम्परेचर एकदम कमी पाहिजे. जर का जास्त गरम असलं तर गुलाबजामुन जळणार आणि आतून कच्चे राहणार. एकदम कमीमध्ये टाकलं ना ते स्वतःहून वर येतात. आणि हळूहळू जर तुम्हाला जास्त काळे पाहिजे असतील तर अजून याला डार्क गुलाबजामुन पाहिजे असेल ना तर याला अजून होऊ द्या, म्हणजे हे काळे गुलाबजामुन होतील. तर आपले लाल गुलाबजामुन रेडी झालेले आहेत. आता मी यांना काढून घेते आणि चाशणीमध्ये ॲड करते. आता आपली दुसरी बॅच पण टाकून घेते मी. एकीकडे बघा आपली दुसरी बॅच टाकलेली आहे. तेला तुपाचं टेम्परेचर म्हणजे एकदम कमी आहे. ते स्वतःहून जेव्हा वर येतात ना तेव्हा त्याला मीडियम आकारावरती करायचं आणि त्यात चम्मच नाही घालायचं, नाही तर आपले गुलाबजामुन मधूनच तुटतात. ते वर येतात स्वतःहून
त्यांचे कलर पण चेंज होतो आणि छानपैकी फ्राय होतात. हे बघा किती मस्त फ्राय होत आहे. ते त्यांचे स्वतःच फिरतात. याच्यात थोडासा पेशंट ठेवावा लागतो कारण याला थोडा टाईम लागतो गुलाबजामुन तयार करायला. तर आपले गुलाबजामुन एकदम मस्त रेडी झालेले आहे. त्यांचा कलर बघून तो अप्रतिम दिसता आहे. तर खायला पण एकदम टेस्टी आणि रसिले आपले हे गुलाबजामुन तयार होणार आहे. बघा किती मस्त छान कलर आला आहे ना. आता हे काढून चाशणीत टाकणार आहे. वाव. आता हे चाशणीत डीप होतील तोपर्यंत काय आपला दुसरी बॅच पण काढून घेणार आपण गुलाबजामुनची, कारण यांना वेळ लागतो म्हणून एकदम कमी टेम्परेचरवर. बघा किती कमी आहे ना, एकदम कमीमध्ये टाकते. हे होतील तोपर्यंत आपले दुसरे जे गुलाबजामुन आहेत ते चाशणी म्हणजे डीप होतील आणि छान आतपर्यंत चाशणी जाणार. तर ते बघू आपण झाले का. हे बघा छानपैकी मस्तपैकी चाशणी गुलाबजामुनच्या आतपर्यंत गेलेली आहे. वाव. आता याला काढून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये ठेवायचं. दुसरीकडे आपली दुसरी बॅच पण तयार होती आहे गुलाबजामुनची. छानपैकी कलर येतोय. आधी आपण ह्या चाशणीतले गुलाबजामुन काढून बाउलमध्ये ठेवून घेऊया का. बघा आधीचे पण मी काढलेले लांब गुलाबजामुन काढून घेतलेले आहे चाशणीतून. चाशणीत ठेवल्याने काय ते फुटतात. मग 10 मिनिटात ते गुलाबजामुन चाशणीतून काढून घ्यायचे. 10 मिनिटात व्यवस्थित ते चाशणी गुलाबजामुनच्या आतपर्यंत जाते आणि रसिले होतात. म्हणजे भरपूर रस असतो गुलाबजामुनच्या मध्ये. मस्त रेडी झालेले आहेत ना गुलाबजामुन. वाव. असे गुलाबजामुन तुम्ही बनवले ना तर तुमचे गुलाबजामुन कधीच नाही फाटणार आणि कधी फेल पण नाही होणार. तुम्ही पहिल्याच याच्यात गुलाबजामुन एकदम व्यवस्थित बनवू शकतात. वाव किती मस्त. बघा आतपर्यंत यांचा रस गेलेला आहे आणि किती सॉफ्ट आणि फ्लफी झालेले आहे आपले गुलाबजामुन. गुलाबजामुन जे आहेत ना ही ट्रेडिशनल डिश आहे. खरं तर हे खव्याने बनतात, पण आता काही लोक रवा ब्रेड याने पण बनवतात. पण खरी गुलाबजामुनचा टेस्ट हे खव्यामुळेच येतो. ते सगळ्या फेस्टिवलमध्ये आपला गुलाबजामुन असला म्हणजे त्या फेस्टिवलची शानच वाढून जाते. वाव. आता बघा मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेला आपला गुलाबजामुन रेडी झालेला आहे. किती मस्त आहे ना. आतपर्यंत याच्यात रस गेलेला आहे म्हणजे चाशणी. तुम्हाला हाताने तोडून पण दाखवते. बघा किती मस्त सॉफ्ट फ्लफी रसिले आपले हे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत. यांचा टेस्ट पण अप्रतिम आहे. एकदा बनवून बघा.